राम राम मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं डोंगरदऱ्यातल्या गोष्टीत. तर मित्रांनो, आज पण मी एक तुमच्यासाठी गोष्ट घेऊन आलोय. तर मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका राजाची. एक राजा होता महान, आणि त्याला मुलबाळ मात्र नव्हतं. त्याला वाटलं कुठंही असंच असतं बघा, जिथं खायला नाही तिथं लय मोठी मुलं, जिथं खायला भरपूर तिथं मुलंच नाही, असं बऱ्याच ठिकाणी असतं. आता पण आहे तसंच. त्या राजाला पण मुलबाळ काही नव्हतं. त्याला सगळं काही होतं, पण ह्याची चिंता असायची की म्हातारपणी ह्या गादीवर कुणाला बसवायचं, याच्यामुळे त्याला कायम चिंता वाटायची. मग त्याने एके दिवशी आपल्या गुरुकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, आता मुलबाळ तर नाही मला, आता नेमकं मी ह्या गादीवर बसू कोणाला? गुरुजी म्हणले, आता काय कर, तुझ्या राज्यात कुणी तुझ्या मनासारखा मुलगा माणूस तपास आणि बसव. राजा म्हणला, पण नेमकं कुणाला बसवू हे काय तुला सांगण्याची गरज आहे? तुला जो पसंत पडेल तो बसव. मग राजा त्याच्या राजवाड्यावर आला आणि त्याच्या हाताखालच्या प्रधानाला म्हणला, प्रधान, आता काही ह्या बघ पर्याय नाही. आता ह्या गादीवर कुणाला तरी गावातल्या माणसाला बसवावं लागते, पण आता नेमकं बसवायचं कुणाला? काहीतरी शर्यत मांडावं लागती, आणि तरच तुम्हाला याच्यावर बसवा येईन. नाहीतर इथं जर कुणी माणूस एखादा निवडायचा म्हणलं तर अख्खं गावच येईन. मग काय करायचं? हा म्हणला, शर्यत मांडू ना, पण जो कोणी सूर्य मावळल्या बराबर मला भेटायला येईल त्याला या गादीवर मी बसवील. तो प्रधान म्हणला, महाराज, इतकं साधा आणि सोपं कुठं परीक्षा असती का? एवढी राज गादी द्यायची आणि पहिल्या सुरूला तुम्हाला येऊन जो भेटतोय त्याला तुम्ही ही देणार? हे तरी म्हणला मोठं करा, की ते काही बऱ्याच जणांना करणं शक्य नाही, असं करा. तो म्हणला, तू सांगितलं तेवढं कर, उद्याचं उद्या मी बघतो. मग प्रधानानं काय गड्यांना सांगितलं, साऱ्या गावात हलकी ढोलकी वाजून सांगितलं की उद्या राजाची गादी बदलायची, म्हणजे त्या गादीवरला माणूस बदलायचा आहे. जो सूर्य मावळल्या बराबर माझ्याकडे येईल त्याला राजश्री राजा बनवणार आहेत. मग लोक काय सकाळी सकाळीच निघाली. संध्याकाळ व्हायच्या अगोदर सूर्य मावळ्याबरोबर राजाच्या गादीवर जाऊन बसायचंय, भेटायचंय त्याला, आणि एवढा मोठा राजा व्हायचंय. पण राजाने एक काम केलं होतं, त्याच्या दारापुढं मोठी जत्रा भरविली ती, की त्याच दिवशी लोक म्हणले, आता सकाळी सकाळपासून जत्रेला सुरुवात झाली. गादीवर बसायला तर काय संध्याकाळी टाईम आहे, दुप्पा मावळता. मस्त जत्रा भरवली. कुणी राहटपाण्यात बसतय, कुणी पोहतय, कुणी तमाशा पाहतय, कुणी परलेल्या खेळतय. जत्रात काय सगळं काही असतं. असं करीत करीत सगळेजण सगळ्या कामाला ऐश करायला लागले. पण एक होता गरीब, त्याच्याकडे काय होतं? नाही राटपाळण्यात बसाय पैसे, नाही परलेल्या खेळाय पैसे, नाही तमाशात नाचांना सोडाय पैसे. तो आपला बिचारा वाट बघत बसला सूर्याकडं. कधी मावळतो आणि कधी जाऊन भेटू मी, कधी मावळतोय आणि कधी जाऊन भेटू मी. हे बाकीचे लोक सगळे व्यस्त झाले आणि सूर्य मावळला. आणि जो गरीब होता तो राजाला भेटायला गेला. म्हणला, राजश्री, तुम्ही तर म्हणाला होतात की जो सूर्य मावळ्या बराबर माझ्याकडे जो येईल त्याला मी ही राजगादी देईल. द्या आता मला तुमचा मुकुट, टोप, गादी द्या मला. राजानं टोप काढला आणि त्या गरीबाला दिला. कारण त्यानं
त्याचं लक्ष फक्त त्याच्याच कामाकडे होतं आणि बाकीचे मस्तपैकी आईस कुणी राट पाळण्यात, कुणी तमाशात, तर कुणी परलाल्या. का तर टाईम आपल्याकडे भरपूर आहे, टाईम आपल्याकडं अख्खा दिवस आहे. पण यांच्या धुंदीत दिवस कुणीकडे गेला आणि सूर्य कधी मावळला हे ह्यांना कळालंच नाही. आणि एका गरीबाला ती गादी मिळाली. तर मित्रांनो, ही गोष्ट मी तुम्हाला कशासाठी सांगितली की आपल्याला जिथं जायचंय लक्षच तिथं असलं पाहिजे. नाहीतर आपल्याला जायचंय समजा एका गावाला आणि आपण दुसऱ्याच गावात चहा पाणी पीत बसलो ना, तर आपलं गाव आपल्याला लवकर घटणार नाही. याच्यासाठी ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली. कशी वाटली कमेंट करून अवश्य सांगा. भेटू उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार.